सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अतिशय महत्त्वाचे असे काही प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत आणि ते तुमच्या MPSC एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा, मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश रिकामी जागा आहे. कर्ज स्थिर स्थायी पातळीपर्यंत घटवणे, त्यानंतर राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे की अर्थसहाय्य कमी करणे. तर मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा जो अंतिम उद्देश आहे तो आहे की चालू खात्यावरील तूट कमी करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्याने राजकोषीय जबाबदारी FRR जो कायदा आहे तो उत्तर प्रदेश, पंजाब, त्यानंतर कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सगळ्यांनी काय आणलेले आहे की केंद्र सरकारचे पहिलेच FRL हा जो कायदा आहे तो आणलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाहीत. जसं आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. नियोजनासाठी भांडवल पुरवणे हेही त्यांचं उद्दिष्ट आहे. विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे हेही उद्दिष्ट आहे. पण अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हे उद्दिष्ट नाही. कशाचा? तुटीचा अर्थभरणा करण्याचे उद्दिष्ट. त्यानंतर बघा की सुखमय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे? तर राजकोषीय तूट ही जी संकल्पना आहे ती योग्य आहे. तुटीच्या अर्थसंकल्पनेची आवश्यकता भारतामध्ये यामधून सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यासाठी शासनाचे जे अपयश आहे त्या अपयशासाठी तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता आहे त्यामधून निर्माण झालेली आहे. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये रिकामी जागाचा समावेश होतो. तर भांडवली प्राप्ती आणि भांडवली कर्ज याचा समावेश होतो. भारतामध्ये तुटीचा अर्थभरणामध्ये पुढील गोष्टी येतात. तर कोणकोणत्या गोष्टी येतात तर बघा, केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेतून घेतलेले कर्ज, बाजारात आणलेल्या सरकारी कुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे आणि चलन निर्माण करणे. तर या सगळ्या गोष्टी तिथे महत्त्वाच्या आहे. अनुच्छेद रिकामी जागा अन्वये संसदेच्या दोन्ही सदनासमोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते. तर बघा 112 म्हणजे अनुच्छेद कलम 112 संसदेच्या दोन्ही सदनासमोर वार्षिक वित्तीय पत्रक जे आहे ते ठेवले जाते. त्यानंतर गार म्हणजे काय? तर गार म्हणजे काय की जनरल अँटी अवॉइडन्स रूल. त्यामध्ये सर्वसाधारण कर चुकवेगिरी जे करतात त्यांचा विरोधातील नियम आहेत. आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाचे असलेले जे गुणोत्तर कसे झाले आहेत तर अगदी कमी झालेले आहे. वित्त आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. जसं भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर 14व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहे ते डॉक्टर YV रेड्डी आहे. तर यापैकी कोणतं बरोबर आहे? ते A आणि B आपले दोन्ही काय अगदी बरोबर आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन GDPचा जो अर्थ आहे तो अर्थ काय आहे? तर बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची जी पद्धती नाही? तर आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही. बाकी उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती हे जे पद्धती आहेत ते पद्धती आहेत, पण म्हणजे आयात निर्यात पद्धती ही पद्धत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे की देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? तर लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उद्योग समिती. तर वरील सर्व यांना काय लागते? जे समितीला जे आहे काम कायदेमंडळाच्या म्हणजे आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे सगळ्यांना काम करावे लागते. भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे जे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन केलेले आहे? तर राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे आहे त्याला स्वयंशासनाच्या संस्था असे म्हटलेले आहे. त्यानंतर राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणती गुणवैशिष्ट्ये गैरलागू ठरते? ते न्यायालयीन निर्णय योग्य म्हणजे मूलभूत अधिकारांचे अनुरूप असणे, परिवर्तनीय असते, कल्याणप्रद असणे हे सगळं काय आहे? लागू आहे. पण न्यायालयीन निर्णय योग्य हे काय? चुकीचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा जो समावेश आहे तो समावेश करण्यात आलेला आहे? तो भाग 4 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर राजकीय तत्वे सांगितले, सामाजिक तत्वे आणि आर्थिक तत्वे, आंतरराष्ट्रीय तत्वे. तर रोजगाराची उपलब्धता हे राजकीय आहे की आर्थिक तत्व आहे? तर आर्थिक तत्व आहे. शांततापूर्व सहअस्तित्व असणे हे काय? आंतरराष्ट्रीय तत्व आहे. ग्रामपंचायतीचे संघटन करणे हे राजकीय तत्व आहे. आणि 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे मोफत शिक्षण देणे हे काय? सामाजिक आहे. तर 3, 4, 1, 2 हे त्यांचं
उत्तर आहेत आपण बघू 3, त्यानंतर हे 4, हे 1 आणि हे 2 अगदी बरोबर असं उत्तर आहे. त्यानंतर बघा की राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण देईन हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास अथवा अपत्यास त्याच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील हे मार्गदर्शक तत्व आहेत. तर वरील सर्व काय अगदी बरोबर आहे. त्यानंतर अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत शिक्षण असावे आणि त्यानंतर 86 व घटना दुरुस्तीने 6 ते 14 वर्ष मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आले. तर हे जे ए चुकीचं आहे, ब बरोबर आहे असं सांगितलं. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता यांचा समावेश पुढीलपैकी कशात करण्यात आलेला आहे? राज्य शासनाची उद्देशिका, त्यानंतर मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य की नववी सूचना. नाबार्डबाबत कोणते विधान अयोग्य आहे? जसे नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीवर केलेली आहे. तर नाबार्डची स्थापना 1982ला झाली आहे. केवळ पुनर्वित्त पुरवठा करते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेची संस्था आहे. तर नाबार्ड ही काय रिझर्व्ह बँकेची संस्था नाही, बाकीचे तिन्ही आपले काय अगदी बरोबर वाक्य आहे. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करतो? तर भूविकास बँका असो, प्रादेशिक ग्रामीण बँका असो, राज्य सरकार असो, सगळ्यांना काय करतो? वित्त पुरवठा करतात. आफ्रिकन देशापैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशांशी आहे? तर बघा दक्षिण आफ्रिका हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? तर 3 सदस्य असतात. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात? तर राजकोषीय धोरण असे म्हणतात. खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही? तर बघा निर्गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा हे भांडवली जमा आहे. निव्वळ देशी कर्ज पण आहे. लोकलेखातील जमा पण आहे. व्याज काय आहे? व्याज खर्च हे भांडवली जमा नाही. तर खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही? तर आयकर हा प्रत्यक्ष कर नाही. आणि प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही? तर उत्पादनावर लादला जात नाही. त्यानंतर खालीलपैकी कोणता स्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेले कर्ज हे अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा. अशा प्रकारचे आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला हे प्रश्न अगदी महत्त्वाचे वाटले की नाही मला कमेंट्स करून जरूर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे महत्त्वाचे जे प्रश्न मी पहिलेही तुम्हाला आपल्या चॅनलवर दिले आहे, तुम्ही बघितले नसेल तुम्ही त्याला भेट देऊ शकता. आणि आणखी महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.